तर हे मच्छिंद्र साळवे आहेत आणि आपल्याला सांगतायत की कलर कसा कोणत्या पद्धतीने द्यायचा आहे ते. तर सांगा तुम्ही. आता वर व्हाईट मारायचं. हां स्किनर टाकून थोडे निळसर नाही का व्हायलेटचं. हां. तर ते वर व्हाईट राहील. खाली तुमची जे पसंतीचा कलर असेल तेव्हा मी मारून देणार. आणि आधी भिंती ह्या तुम्ही घासून घेतल्या. हो घासून. त्याला कोणता पेपर वापरला तो? पॉलिश पेपर वापरला. हां. आता याला थोडे चिरा येतं. हां एक हात मारला ना हां. त्याचा चिरा बुजवणार आम्ही आणि खालच्या भीतीची भीती सारे चिरा बुजवणार आम्ही आणि मग कलर मारणार. ओके. आणि आता पाणी तुम्हाला कशाला हवंय ते? कलर काढवायला लागेल. कलर कालवायचा आणि त्याच्यात हे टाकायचं इकडे. हे बारकी आहे ना हे होडी ना हां त्याच्यात कलर आहे व्हाईट. व्हाईट कलर. हां आणि मग त्याच्यात सिलिंगचा कलर काढवायचा आपल्याला. हां सिलिंगचा. हो म्हणजे रूफला जो देणार आहे आपण छताला. हो सिलिंग. हो आणि मग ते झालं ना डबल हात मारणार आपण. हां डबल हात मारायचा त्याला. हां डबल हात मारणार मग खालची जे असं ना चिरा जेव्हा हां चिरा आपण बुजवून मग सगळ्या पांढऱ्या यानी कलरनी. नाही हे नाही वालपट्टीने हां चिरा बुजवणार. हां वॉलपट्टीने सगळ्या चिऱ्या बुजवायच्या. हां आणि मग कलर मारणार. मग कलर मारायचा. चालेल. आता घासून झालेलं आहे. हो. आता घासून घेतलेलं आहे. बघून हो. घेऊ शकता हो. तुम्ही. पहिले कसं होतं करगड होतं आता तुम्ही हो. हो. मग एकदम हो. जसं कुठं असं. आणि इथे आहे ना ह्या दोन जाळ्या आहेत ना आतमध्ये कप्पे आहेत ना. इथे एक जाळी आहे आणि तिथे एक जाळी अशी आतमध्ये दोन्हीकडे कप्पे आहेत असे म्हणजे नुसती जाळी आहे. नाही त्याला काय प्रॉब्लेम हां. नाही. काही प्रॉब्लेम नाही मला. आता ते बुजलं कलर मारायला काय प्रॉब्लेम नाही. साधा आता बुजून देऊन आपण. हां ते मला मग कशी सांगायचं तुम्ही विसरले ते की तुम्ही जास्त हे केलं ना ते आतमध्येच पडेल असं. नाही आपल्याला त्याला जोर नाही द्यायचा. हो. जोर नाही द्यायचा फक्त रोलर मारायचा आपल्याला. हो. बाकी काय नाही. काय नाही. चालेल चालेल. ओके. कळलं? हो थँक्यू. कलरमध्ये स्टिनर स्टिनर टाकायचं. हो. आता हा आपण कलर टाकलेला आहे ह्याच्यात. ह्याचं हे काय स्टिनर आहे. हे स्टिनर आहे. नंबर फक्त बघते काही नाही. हा नंबर आहे. नाही नाही ते काय काय वेगळं आहे का? हो कलर आहे ते ऑनलाईन घेत नाही. हां 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 ऑनलाईनचे नाही होत. हां हो कलर आहे याची शेडची. हां बघते. थोडं त्यात पाणी टाकायचं कलरमध्ये. आता 20 लिटरपैकी समजा हे 15 लिटर आज झालं. 5 लिटर छताला गेलं समजा. आणि त्याला 15 लिटरमध्ये जो रंग द्यायचा आहे ज्या रंग द्यायचा आहे त्या रंगाचं ते टाकलं सोल्युशन स्टेनर. आणि त्याच्यात थोडंसं जास्त घट्ट जर झालं तर मग पाणी टाकायचं थोडं. तर पाणी साधारण किती टाकायचं? आपल्या मनाने अर्धा लिटर असं. मग आता आपल्या कसं मारायचं घटवाला टाकला ना हां तर पाणी कमी टाकावं लागतं. हां हां आणि पातळ पाणी टाकलं ना पाणी जास्त. जास्त टाकायचं. हां पण वाळतो आधी कोणता पातळ वाळत असेल थोडासा लवकर वाळायला. पण मग घट्ट आणि पातळमध्ये म्हणजे भिंतीला कोणता कलर द्यायचा? घट्ट द्यायचा. हां म्हणजे 2 कोट द्यायचे समजा. फार पातळ झाला तर 2 कोट. फार पातळ नाही करायचं असं साधारण आपलं. आता तुम्हाला हात उलत नाहीत का तुमचे हात? खराब नाही होत? तेल वगैरे लावता का खोबऱ्याचं तेल? आमच्या तर लगेच खराब होतात. मी तर थोडंसं काही घेत ना त्या चिरा काय पडतं काय काय व्हायला लागली काही समजा ना तुम्हाला. तेच ब्रश हे पाण्यात धुतलेले आहेत. थोडंसं हे जरा सुरुवात मी थोडा व्हिडिओ काढते. तुम्ही थोडंसं 1-2 दिले ना कलर. कटिंगला भारी पडतो जुना. हां हां कटिंगला शॅम्पू मारून हां. कलर द्यायची पण कला आहे बरं का हे. नाहीतर काय सांगतो खूप जणांकडनं कलर असा खाली नाही का तुमचं व्यवस्थित. नाही बरं सांगितलं. थोडा निळसर वाटतो का नाही ना? बरोबर दिसतंय ना? हां बरोबर. एकदम मस्त. म्हणले ना पुढे समजा आम्ही काम घेतलं हं. तर मला ओपीडी मार तर असं मारून दाखवा लागेल.
आम्हाला मग याच्यावर कल्पना होतं रेट किंवा कलरवाला किंवा काय काय रेट द्यायची द्यायचा नाही कलर केलेला असं हां तुम्हाला आधी हां बरोबर काय ओपीडी माहित नाही आता ओपीडी म्हणजे काय केलं जर म्हणलं ओपीडी मार त्या ओपीडी म्हणजे काय बरोबर आहे ओपीडी म्हणजे काय डिस्टेंबर असतो हां हां लोक शक्यतो सारखं कामाला किंवा नवीन कामाला हां हां जे डिस्टेंबर मारते हां हां डिस्टेंबर म्हणजे हलका कलर असतो हो हां हां म्हणजे नाही चालू काम हो तर त्याला डिस्टेंबर मारते म्हणजे ते त्याच्यावर रेट हे करते हां बरोबर मग त्याचे कारण नवीन असतात ते काम त्याच्यामुळे बरोबर बरोबर मग हे असं मारलं ना पिढी हम्म. मग त्याच्यात हे काम किती छान केलं तुम्ही एकदम मस्त नाहीतर आम्हाला तर काय असं पदा सांडला असता कलर ते पण आहे ना हां मग तेच ना, मग ती कलाच आहे शेवटी काय सोपं नाही आहे काम हे सुद्धा अवघड खूप काम आता आहे काय लोक काय म्हणते तुला काय असं मारायचं असं म्हणतात नाही. हे देऊ बघा ना आता हे घासलंय हे भरलंय त्याच्यात भरले सारे घासलंय आहे ना खरंच तुझं काय नाव आहे यश पांढरा खाली पांढरा मला वाटतं जातो कंटाळी घेतला तुम्ही जातो हात कर त्याच्यात हे काय कर त्याच्यात असं हे याच्यात याच्यात हां जातो नाही जास्त नाही ही खोली थोडी लहान आहे ना त्या हा. त्या खोलीपेक्षा ही 10x10ची आहे ती 10x12ची होती आणि छताला दिलं वाटतं का हो छताला दिलं हो हे ना सुरुवात येते तुम्ही पांढरा म्हणून त्याला काल हलवले ना हा बोल का त्यांचं असं थोडं थोडं टाकून ना, म्हणजे नाही का जास्त पण आपल्याला हे करायचं नाही फेंटच करायचं आहे बस बस चांगलं खाली घाला बस होईल का बस होईल मला वाटते असं कारण मग आज कारण सारे असं कुरकुरीचा हे वर विकली घ्यायचं घेऊन पानं घेत नाही ब्रशला बरोबर बरोबर इथे ते आणि गुठळ्या पण राहतात काही नाही कुठं नाही पण ते पांढरा पट्टा येऊ शकतो एखादा हां परत ते थोडं असं- जाऊ का नाही लय मोठी. बस मला वाटतं बस झालं बस फेंटच चांगला दिसतो आहे ते व्हायला नाही असं वाटतं नाही पण ते डोळ्याला सवय झाली होती ना चुना होता ना पहिले म्हणजे फिरवून एक उलटा हाताला गेला घरी तळा लागला पूर्ण हे झालं पाहिजे ते म्हणजे पांढरा जे व्हाईट कलर आहे तो पूर्ण मिक्स झाला पाहिजे नाहीतर मग त्याच्या एखादा पट्टा पांढरा येतो मग बरोबर आणि ते घट्ट आहे ना सगळं म्हणजे त्याच्यामध्ये मिसळायला थोडं अवघड आहे लगेच असं कलर मिसळून हे करणं